हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये ना आज आपण इथे मस्त असे छान हेल्दी पौष्टिक इथे कटलेट बनवणार आहोत. हे जे कटलेटची रेसिपी ना ही मी तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे. पटकन होणारी रेसिपी आहे आणि खायला पण अतिशय कुरकुरीत, बाहेरनं असे कुरकुरीत लागतात आणि आतनं ते सॉफ्ट असतात. जर तुम्हाला इथे तळायचे असेल तर ते तुम्ही इथे तळू पण शकता, पण मी इथे त्याला शालो फ्रायच करून घेतलेले. हे बघा किती छान मस्त असा कलर आलेला आहे. तेवढेच ते खायला अधिक टेस्टी लागतात. कलर तुम्ही इथे बघू शकता. नक्की ट्राय करा. चला आता आपण बघूया ही रेसिपी कशी करायची ते. मिक्सरला आहे ना ते आपण व्हेजिटेरियन कटलेट बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 छोटी वाटी भरून ओले हरभरे ॲड केलेले आहे. त्यानंतर इथे मी मटकी घेतलेली, ती मटकी पण आपण याच्यामध्ये ॲड करायची. भिजवलेली मटकी आहे, मोड आलेले तेवढे आपले कटलेट अधिक टेस्टी होतात आणि पौष्टिक. इथे वाटणामध्ये मी अर्धा चमचा जिरे घेतलेले, 2 हिरव्या मिरच्या इथे अशा कट करून घेतल्या, 3 आल्याचे तुकडे घेतलेले, 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेले, दालचिनीचा थोडासा तुकडा घेतलेला आहे. आता इथे मी हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे. इथे आपण पाणी न घालता इथे मी 1 छोटी वाटी भरून दही ॲड केलेलं आहे. त्याच वाटीमध्ये मी इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण हे सर्व टाकल्यानंतर मिक्सरला आहे ना बारीक फिरून घेतलं तरी चालेल, थोडंसं आरडं ठेवलं तरी पण चालेल. आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया. इथे आपण दही टाकलं ना त्याच्यामुळे असं इथे व्हाईट वाटतं आहे. तुम्ही दही टाकलं नाही तरी चालेल. दह्यामुळे आपले जे व्हेजिटेरियन आपण कटलेट बनवतो आहे ना अधिक टेस्टी होतात, चवीला अप्रतिम लागतात. म्हणून इथे मी दही ॲड केलेले आहे. हवं असेल तरच तुम्ही इथे टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. फक्त पाणी टाकूनच तुम्ही हे मिक्सरला फिरून घ्यायचं. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. पूर्ण सर्व मिक्सरच्या भांड्यातनं आहे ना हे काढून घ्यायचं. आणि आपण इथे हरभरा, मटकी हे यूज केलेले, त्याच्यामुळे हे जे कटलेट आहे ना ते अधिक असे टेस्टी होतात, खायला खूप छान लागतात. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मी त्यामध्येच थोडंसं पाणी इथे ॲड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी मेथी आहे ना ती स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून घेतली, ती ॲड केलेली आहे. 2-3 चमचे इथे गाजर पण बारीक चिरून घेतलं, ते पण ॲड केलेलं आहे. अर्धीलाही कमी अशी इथे सिमला मिरची बारीक चिरून घेतली, ती पण ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतला, तो पण याच्यामध्ये ॲड केलेला आहे. थोडीशी इथे हळद टाकून घेतलेली आहे. 1 चमचा भरून इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा भरून इथे आमचूर पावडर टाकून घेतलेली, त्याच्यामुळे आपले कटलेट अधिक टेस्टी होतात, चटपटीत लागतात खायला. चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपण हे सर्व साहित्य टाकलं ना हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण आता जेवढं साहित्य टाकलं ते या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. जे कटलेट आहे ना तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी लागतात आणि पौष्टिक पण आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मुलं आहे ना मटकी मेथी खात नाही, की ते कटलेटमध्ये दिले की त्याची चव पण कळत नाही आणि टेस्टी लागतात. आता आपण हे इथे छान मिक्स करून घेऊया. पूर्ण असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. असं सेम मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचा भरून कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे. गरज असेल तरच टाका. मला इथे थोडंसं माझं पातळ वाटतं आहे मिश्रण, नाही टाकलं तरी चालेल. थोडंसं पातळ वाटलं तरच टाकायचं, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये 1 चमचा डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ टाकू शकता. ज्वारीचं पीठ टाकलं तरी चालेल. हे बघा इथे आपलं छान मस्त असं भिजवून झालेलं आहे. जेवढं साहित्य टाकलं ना आपण ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आता आपण हे काय करायचं आहे, 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटांनी आता आपण हे जे कटलेट बनवणार आहोत. दही घातलेलं आहे आणि कडधान्य आहे, काही आपण इथे भाज्या घातलेल्या आहे, ते छान याच्यामध्ये मुरल्या जातात. त्यानंतर आपण हे कटलेट बनवायला घेऊया. इथे आता 10 मिनटं झाल्यानंतर आपण बघूया आपलं मिश्रण इथे छान मस्त आहे बघा, या दह्यामध्ये छान मुरलं गेलेलं आहे. जे आपण ह्याच्यामध्ये वाटण करताना दही ॲड केलं होतं ना, ते दह्याचं याच्यामध्ये छान असं गोड आंबट आपल्या कटलेटमध्ये ह्याची चव उतरते. आणि मेन म्हणजे हे घरी तयार केलेलं दही होतं, मी घरीच लावलेलं होतं. तुम्ही बघितलं इथे मी पाण्याचं प्रमाण खूप कमी घेतलं होतं, दहीच आपण इथे ॲड केलेलं होतं.
चला आपण आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे ना सर्वात आधी इथे पॅन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी एकच पळी इथे तेल ॲड करणार आहे. फक्त इथे सोडताना ना सावकाश सोडून घ्यायची आपण. इथे मी शालो फ्राय करून घेत आहे. तुम्ही ना ह्याची साईज तुमच्या आवडीनुसार इथे करू शकता. तुम्हाला लहान मोठे जी साईज हवी ना त्या साईजनुसार तुम्ही इथे बनवू शकता. फक्त ह्याची टाकल्यानंतर एकच काळजी घ्यायची आपण की टाकल्या याला लगेच इथे साईड चेंज करायची नाही. जरा झाल्यानंतर आपण इथे चेंज करून घ्यायची. आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान असे आपले कलर आलेले आहे. नुसता कलरच नाही बरं का, ते खायला पण खूप पौष्टिक असतात. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. एकदा बनवले ना की तुम्ही दुसऱ्यांदी आवर्जून हे कटलेट बनवणार. मस्त खायला पण टेस्टी असतात. त्याच्यामध्ये आपण जे कटलेटमध्ये मेथी, हरभरा, मटकी हे जे सर्व साहित्य टाकलं ना, दही, हे छानच आहे आरोग्यासाठी. आणि बरीच मुलं आहे ना मेथी वगैरे खात नाही किंवा कडधान्य म्हणलं तरी पण ते खात नाही. त्यासाठी तुम्ही अशी कटलेट त्यांना बनवून द्या. किंवा मुलांच्या डब्यामध्ये पण दिलीत नाही कटलेट की मुलं ते फिनिश करूनच डबा घरी आणतील. जे कटलेट बनवतो आहे ना ती मटकी आपण भिजवलेली असती, हरभरा पण भिजवलेला असतो, म्हणून हे पटकन होतात. हे बघा झालेचे कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता इथे मी काही तेल टाकलेलं नाही आहे. आधीचं जे आपलं तेल आहे त्याच्यामध्येच मी तुम्हाला पुन्हा एकदा सोडून दाखवते. इथे मी पहिले 2च बनवले. आता इथे मी जेवढे बसेल तेवढे बनवून घेते. पहिली भाकरी पोळी ती पण तशीच असते. आपण जेव्हा पहिली भाकरी करतो आणि दुसरी भाकरी केली ना की ती बघा किती अशी छान होते. किंवा चपाती पण असू द्या, म्हणजे पहिली ना अशी जास्त फुगणार नाही आणि दुसरी केली की ती छान फुगते. एकदा सेट झाले की दुसरी पोळी छान मस्त फुगते. पूर्ण पोळ्या छानच येतात. आपण हे चेंज करूया. हे बघा छान मस्त कलर आलेला आहे. तुम्ही इथे बघितलं की आपण इथे तेल पण अजून टाकलेले नाही आहे. जे आपलं पहिलं तेल होतं त्याच्यामध्येच आपण हे बनवलेले आणि फार तेल पण लागत नाही इथे. हे बघा इथे पूर्ण आपलं पॅनमधलं तेल इथे काही शिल्लक नाही आहे. तरी आपले इथे कटलेट छान मस्त याच्यामध्ये फ्राय होणार. हे बघा सहज आपले इथे प्रेस होत आहे आणि सरकले जात आहे. ते बघा इथे मी थोडंसं किंचित तेल टाकते. हे बघा किती थोडंसंच टाकलेलं आहे. एकदम अर्धा चमचा तेल इथे मी पुन्हा टाकून घेतलेलं आहे. एकदम तेल संपलं वाटलं तरच टाकायचं. या कटलेटला आहे ना फार तेल लागतच नाही आपल्याला इथे. हे बघा छान मस्त असे फ्राय होतात. तुम्हाला जर ही माझी व्हेज कटलेटची रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तुम्ही असे पौष्टिक हेल्दी कटलेट बनवून बघा, अतिशय टेस्टी लागतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.